म्हणजे 11th चे लेसन इतके जास्त मोठे मोठे नाहीयेत 12th मानाने जर आपण बघायला गेलो तर. स्टार्टिंगचे लेसन त्या मानाने बऱ्यापैकी छोटे आहेत आणि सोपे आहेत. सो ते जर व्यवस्थित कव्हर झाले तर नंतर पुढचे जे लेसन आहेत त्यांना तुम्हाला कळायला काही प्रॉब्लेम नाही होणार, कारण बेसिक हे आहेत. सो फर्स्ट लेसन लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपण काय बघितलं, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ आणि वेगवेगळे कन्झर्वेशन पार्क्स किंवा वेगवेगळे कन्झर्वेशन सिस्टीम ज्या युजफुल आहेत आपल्या एन्व्हायरमेंटला किंवा बायोडायव्हर्सिटीला, लिव्हिंग वर्ल्डला संरक्षित करण्यासाठीच्या. आता सेकंड आपण लेसन बघणार आहोत, सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशा प्रकारे क्लासिफाय केलंय, त्यांना कशा प्रकारे सिस्टमॅटिक वेने त्यांचं क्लासिफिकेशन झालंय, वर्गीकरण करण्यात आलंय, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आतापर्यंत तुम्ही जे वर्गीकरण बघितलं होतं म्हणजेच पंचदृष्टी वर्गीकरण पद्धती तुम्ही शिकला होता, 5 किंगडम सिस्टीम. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या किंगडम्स मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड झालेलं बघितलं होतं. आता हे अजून त्याचं डिटेल व्हर्जन आहे जे आपल्याला याच्यामध्ये टॅक्सॉनॉमिकली कसं डिवाइड झालंय ते बघायला मिळेल. सेम आपलं जे तुम्ही आधी शिकला होता ते सुद्धा आहे आणि त्याच्यामध्येच नॉमेनक्लेचर सुद्धा येईल, म्हणजे त्याचं सायंटिफिक नेमिंग कशा प्रकारे केलं गेलंय हे सुद्धा या लेसन मध्ये बघायला मिळेल आपल्याला. बऱ्यापैकी थोडा मोठा धडा आहे फर्स्ट लेसनच्या मानाने, पण एकदा समजला की मग नेहमीसाठी लक्षात राहून जाईल. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. आणि मला तुमच्या दोघांकडून उत्तर अपेक्षित आहे का प्रत्येक वेळेस? येस मॅम. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक या शब्दातून आपल्याला काय कळतं? सिस्टमॅटिक या शब्दातून आपल्याला काय कळतं? आपण डेली लाईफ मध्ये सुद्धा हा वर्ड खूप वेळा वापरतो, बरोबर? इव्होल्युशनरी रिलेशनशिप. मॅम पद्धत म्हणजे उत्क्रांतीवादी संबंधात. पद्धतशीरपणे हा आपल्यासाठी सगळ्यात सोपा शब्द आहे की आपल्याला त्यांचं पद्धतशीरपणे वर्गीकरण कशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करण्यात आलंय हे आपल्याला बघायला मिळेल. सो आपल्या आजूबाजूला खूप जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी आहे ऑर्गॅनिझमची, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या जाती प्रजाती आपल्या आजूबाजूला आहेत. आणि जोपर्यंत आपण ह्युमन पृथ्वीवरती आहोत, आपण पृथ्वीवरती असणारी जी साधन संपत्ती आहे तिचा वापर नेहमी सुरूच असणार आहे. जोपर्यंत माणसं या पृथ्वीवर आहेत त्याचा स्वतःच्या बेनिफिटसाठी वापर नैसर्गिक साधन संपत्तीचा होतच राहणार आहे. आणि याच प्रोसेसमध्ये ज्या पूर्ण पृथ्वीचा शोध घेता घेता किंवा पृथ्वीवरती असणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा शोध घेता घेता आपल्याला कळालं की खूप प्रकारचे प्राणी पक्षी पशुपक्षी आपल्या आजूबाजूला राहत आहेत. मग त्यांना ओळखायचं कसं, त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, त्यांच्यामधले फरक कसे ओळखायचे, त्यांच्यातलं साम्य कसं ओळखायचं आणि त्यांना कसं ओळखायचं यासाठी माणसाने प्रयत्न केले. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींवरती अभ्यास करण्याचं माणसाला पहिल्यापासून कुतूहल आहे आणि त्या कुतूहलाच्या जोरावरच आतापर्यंत आपण एवढी
प्रगती केली आहे, बरोबर. आपल्याला कुतूहल वाटतं की ही गोष्ट कशी चालते, ही गोष्ट कशी वर्क करते, याचं अजून त्याच्याबद्दल अजून जास्त आपल्याला जाणून घेण्याची इच्छा होते, बरोबर. म्हणून मग त्याच्यातूनच हळूहळू वेगवेगळे शोध लावले, त्याचं वेगवेगळ्या माणसाने प्रगती केली त्या कुतूहलाच्या जोरावरती. सो हे त्याचं पहिल्यापासूनची असणारी उत्सुकता आहे की आपल्या आजूबाजूला जे आपल्याशिवाय असणारे सजीव आहेत त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं, त्यांच्याबद्दल जाणून घेणं. सो त्याच्यामधूनच ही बायोलॉजीचीच एक ब्रांच आपण म्हणूया, बायोलॉजीची एक शाखा उत्पन्न झाली किंवा एक नवीन ब्रांच डेव्हलप झाली, इव्हॉल्व झाली, ज्याला म्हणतात क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. तुम्ही आधीच्या तुमच्या इयत्तांमध्ये शिकलात की क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न अनेक सायंटिस्टनी केलं. कार्ल लिनिसन, रॉबर्ट विटेकर अशा अनेक सायंटिस्टनी त्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मधूनच अजून एक नवीन गोष्ट डेव्हलप झाली, ती म्हणजे सिस्टिमॅटिक्स. क्लासिफिकेशनचं फर्दर डेव्हलपमेंट किंवा इव्हॉल्युशन म्हणूया आपण सिस्टिमॅटिक आहे. द मेथड ऑफ क्लासिफिकेशन dates back to ancient time when Indian, Greek and Roman philosophers have contributed their might to systematic science. आणि ह्याचा उगम आत्ताचा नाही येतो, खूप वर्षांपूर्वी, अगदी पुरातन काळात. एन्शियंट टाइम म्हणजे काय, खूप पुरातन काळापासून ज्यावेळेस इंडियन म्हणजे भारतातले, ग्रीक मधले, रोमन मधले फिलॉसॉफर्स जे बुद्धिमानी लोक होते त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता ह्या सिस्टमॅटिक सायन्सला डेव्हलप करण्यासाठी कंट्रीब्यूट केली. सो सिस्टमॅटिक काय आहे त्याची प्रॉपर डेफिनेशन आहे. Systematic is a study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationships. ही जी सॅमसन्स नावाच्या एका सायंटिस्टनी सिस्टमॅटिकची केलेली डेफिनेशन आहे. आता तुम्ही सायन्सचा जसं जसं अभ्यास जास्त करत जा तसं जसं तुम्हाला समजेल की एका गोष्टीसाठी एकच डेफिनेशन कधीच नसते. त्याच्या अनेक डेफिनेशन वेगवेगळ्या सायंटिस्टनी केलेल्या असतात. तर आता ही सिस्टमॅटिकची जी डेफिनेशन आपल्याला माहिती आहे ती किंवा आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती कुणी केलेली आहे, जी सिम्पसन्स नावाच्या एका सायंटिस्टने. की सिस्टमॅटिक ही एक अभ्यास आहे जो ज्याच्यातून आपल्याला ऑर्गॅनिझम आणि त्यांची डायव्हर्सिटी म्हणजे ऑर्गॅनिझम्स सजीवांचे प्रकार आणि त्यांच्यामध्ये असणारी जी विविधता आहे आणि त्यांच्यामधला कम्पॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत. इव्हॉल्व्ह होताना ज्या वेळेला उत्क्रांती होत होती, उत्क्रांती होत असताना एकाच प्रकारच्या सजीवापासून अनेक सजीवांच्या प्रजाती उत्पन्न झाल्या किंवा प्रजाती इव्हॉल्व्ह झाल्या. इव्हॉल्व्हचा अर्थ आहे उत्क्रांत होणे. ओके, इथला हा जो काइंड्स आहे ह्या काइंड्सचा अर्थ काय आहे, प्रकार. दुसरा एक काइंड असतो माहितीये तुम्हाला, काइंडचे दोन अर्थ असतात. प्रथमेश सत्यजित झोपलात? जरा कॅमेरा ऑन करा तुम्ही दोघांनी. मॅम दयाळू. बरोबर. काइंडचा अर्थ एक दयाळू, काइंडचा अर्थ दयाळू असतो आणि काइंडचा अर्थ आहे प्रकार. यातले जे शब्द तुम्हाला पटकन कळणार नाहीत त्याला तिथेच अंडरलाईन करा, त्याच्यावरती त्याचा मराठी अर्थ लिहून घ्या. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे शब्द लक्षात ठेवण्याची. ओके, मी सुद्धा तुमच्यासारखं स्टेट बोर्ड मध्येच होते, फक्त माझं सेमी होतं, त्यामुळे काही शब्द आपल्याला पटकन समजत नाही ते तिथल्या तिथे लिहून घेतल्याने मग नंतर जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस ते आपल्याला पुन्हा अडत नाहीत. ओके, सो सिस्टमॅटिक काय आहे, इट इज अ स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्सचे असणारे वेगवेगळे टाइप्स, प्रकार
त्यांच्यामध्ये असणारी विविधता, डायव्हर्सिटी, आणि ज्यावेळेस ते इव्हॉल्व्ह होत होते, त्यांच्यामध्ये उत्क्रांती होत होती, त्यावेळेस एका सजीवापासून अनेक प्रकारचे सजीव निर्माण होत गेले. मग त्यांच्यामध्ये असणारा ते इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, कशा प्रकारे ते एकमेकांशी संबंधित आहेत. आता जर तसे आपण एक्झाम्पल म्हटलं तर माशाच्या मधला माशामध्ये असणारा जो मधला काटा असतो, आपण जर मॅमल्स बघितलं तर सगळ्या मॅमल्स मध्ये आपल्याला काय सिमिलॅरिटीज दिसते की सगळ्यांना एक मधी स्पायनल कॉर्ड असतो, बरोबर. सगळ्या मॅमल्सला एक स्पाइन असतो जो त्यांच्या मानेपासून कमरेपर्यंत असतो, बरोबर, जो आपल्याला उभं राहण्यासाठी आधार देतो, बसण्यासाठी आधार देतो. प्रथमेश, सत्यजित. येस मॅम. मी तुमच्या दोघांशी बोलते ना बाळांनो. मला तुमच्याकडून, मी स्टार्टिंगला सांगितलं, मला तुमच्याकडून उत्तर लगेचच्या लगेच अपेक्षित आहेत. सो मॅमल्स मध्ये आपण जर सगळ्या बघितलं, माणूस असू दे, माकड असू दे, किंवा अजून दुसरं कोणतं मॅमल असू दे, त्या मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. ठीक आहे. स्पायनल कॉर्ड असणारे, पाठीचा कणा असणारे जे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये तो इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे की ते एकाच प्राण्यापासून उत्पन्न झाले असावेत, म्हणून त्या सर्वांना त्याचा एक समान गुणधर्म आहे, पाठीचा कणा. हे झालं इव्होल्युशनरी रिलेशनशिप. मग त्यांचा जो अभ्यास असतो तो आपण सिस्टमॅटिक्स मध्ये करतो. समजलं? समजतंय? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. सिस्टमॅटिकचाच एक टाइप आहे टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग अ सर्टन रूल्स ऑर प्रिन्सिपल. ज्यावेळेस आपण वर्गीकरण करत असतो, त्या वर्गीकरण करताना काही विशिष्ट नियम ज्यावेळेस पाळले जातात, काही प्रिन्सिपल्स पाळले जातात, तेव्हा त्या स्ट्रीमला आपण म्हणतो टॅक्सोनॉमी. तर वर्गीकरण करायचं, एवढ्या पृथ्वीवरच्या 67 दशलक्ष प्रजातींचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय. तर मग त्यावेळेस असं कसंही करून चालेल का की माशाला वेगळ्याच गटामध्ये म्हणजे देव माशाला वेगळ्या गटात टाकलं आणि डॉल्फिनला वेगळ्या गटात टाकलं, असं करून चालेल? माणसाला वेगळ्या गटात टाकलं, माकडाला वेगळ्या गटात टाकलं, असं चालणार नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला क्लासिफिकेशन करत असतो त्यावेळेला आपल्याला काही नियम पाळावे लागतात. We have to follow certain rules and principles, and this classification is known as taxonomy. Yes, ma'am. Taxonomy. ह्याच्या महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत, त्यांना अंडरलाईन करून ठेवा आणि लेसन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा स्टडी करायला बसता त्यावेळेला त्या नोटबुक मध्ये पुट डाऊन करायच्या, लिहून घ्यायच्या. Then वर्ड टॅक्सोनॉमी इज ऍक्च्युअली अ ग्रीक वर्ड. ग्रीक वर्ड आहे तो. दोन ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे. फर्स्ट वन इज टॅक्सिस अँड अनदर इज नोमस. टॅक्सिस म्हणजे काय? अरेंजमेंट करणे, आणि नोमस म्हणजे व्यवस्था, लॉ किंवा म्हणजे कायदा किंवा नियम. हा, मग त्याची लॉ किंवा रूल किंवा एखादा नियम फॉलो करून त्याचं प्रॉपरली अरेंजमेंट करणे म्हणजे टॅक्सोनॉमी. येस, येस मॅम. अँड दिस टर्म इज फर्स्टली इंट्रोड्यूस्ड बाय AP डे कॅन्डोल. स्विस बोटॅनिस्ट होते हे, त्यांनी ही फर्स्ट टर्म यूज केली टॅक्सोनॉमी. तुम्ही जर बघाल ना तर ऑलमोस्ट सायन्स मध्ये खूप सारे वर्ड्स असे आहेत जे लॅटिन किंवा ग्रीक आहेत, किंवा लॅटिन ग्रीक वर्ड पासून डिराइव्ह झालेले आहेत. तो हा सिस्टमॅटिक, हा हे प्रकार कळाला सिस्टमॅटिक मध्ये काय होतंय. येस मॅम. नेक्स्ट क्लासिफिकेशन. डाऊट असतील तर तेव्हा विचारा, आयदर और आपलं पूर्ण लेसन म्हणजे
क्लास झाल्यानंतर शेवटला विचारा. सेकंड वन इज क्लासिफिकेशन. Classification, again, it is a arrangement of organism in groups or group of organism. एका विशिष्ट कॅटेगरीज मध्ये त्यांना त्यांच्या पर्टिक्युलर एखाद्या गुणावरून किंवा त्यांच्या पर्टिक्युलर एखाद्या प्रॉपर्टीवरून त्यांना आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये किंवा ग्रुप्स मध्ये अरेंज करतो. त्याला म्हणतात क्लासिफिकेशन. And this classification is based on similarities and dissimilarity. यांच्यामध्ये असणाऱ्या समानता आणि असमानता यांच्यावरती हे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आधारित असतं. Then artificial क्लासिफिकेशनचे हे आहे आर्टिफिशियल, नॅचरल अँड पॉलिजेनेटिक. 3 प्रकारे क्लासिफिकेशन आपण करू शकतो. त्यातलं फर्स्ट बघूया आता. आर्टिफिशियल. इट इज अ क्लासिफिकेशन that is based on very few easily observable and non-evolutionary features such as habit, color, etc. तर आर्टिफिशियल म्हणजे काय, असे काही त्यांचे गुणधर्म आपण बघतो किंवा जे आपल्याला दिसतात आपण ते सहजासहजी ऑब्झर्व करू शकतो आणि ते नॉन इव्होल्युशनरी फीचर्स आहेत. नॉन इव्होल्युशनरी म्हणजे काय, ते इव्होल्युशनरी कुठेही त्यांच्याशी संबंध सांगत नाहीत. त्यांचं हॅबिट्स, त्यांच्या कलर हे नंतर त्यांच्या उत्क्रांतीच्या नंतरच्या काळात त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले असू शकतात. आणि ते त्यांना त्यांची अफिनरी असते, म्हणजेच त्यांच्या अदर ऑर्गॅनिझम सोबतच असणारं जे रिलेशनशिप असतं त्यांच्यासोबत ते इररिस्पेक्टिव्ह असतं, त्यांच्याशी त्यांचा मेळ लागत नाही. आणि ह्याला म्हणतात लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल इज ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर्स वर डिपेंड असते. तिचं एक्झाम्पल आहे लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. Then natural classification is based on objectively significance. म्हणजे त्यांना फक्त आपण बघून किंवा अशा प्रकारे नाही, त्यांचं काहीतरी ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकन्स आपण बघतो. एक्झाम्पल बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ह्या काय आहेत सिस्टीम ते आपण पुढे बघणार आहोत. Artificial is observational, natural is objectively significant. Okay. Then phylogenetic. It is a classification based on common evolutionary descent. म्हणजे आपण त्यांचं त्यांचं इव्होल्युशन आपण अंदाज लावू शकतो अशा प्रकारचे एंगलर्स अँड प्राइंटल्स क्लासिफिकेशन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्यांचे हळूहळू असे काय म्हणणार, एक आपलं कसं पूर्वजांचा आपण माग काढत जातो की याचे पूर्वज हे, याचे पूर्वज ते, त्यांचे पूर्वज ते, तसं फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स मध्ये असतं की एखाद्या ऑर्गॅनिझमचे पूर्वज कोण असू शकतात, त्यांचे अँसेंटर्स कोण असू शकतात, याच्यावरती ही सिस्टीम फायलोजेनेटिक सिस्टीम बेस आहे. त्याच्यामध्ये सेम टॅक्सा आणि कॅटेगरीज ह्या टर्म्स यूज केल्या जातात आणि युनिट ऑफ क्लासिफिकेशन, प्रत्येक कॅटेगरीला आपण युनिट ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. आणि त्यांचे रँक सुद्धा असतात आणि त्यांना टॅक्सन म्हणतात. इट रिप्रेझेंट्स अ रँक अँड इट कॉमनली नोन टर्म ॲज टॅक्सन्स. म्हणजे आता हा त्याचा मेन अँसेंटर आणि हे त्याचे डिसेंटर्स. जे आपण वारसदार म्हणतो ते डिसेंटर्स आणि पूर्वज म्हणजे अँसेंटर्स. बॅक्टेरिया, आर्किया, युकेरिया. हा, म्हणजे आता मेन ह्याचा सूक्ष्मजीव
कुठलं तरी मायक्रो ऑर्गॅनिझम ह्यांचे अँसेंटर कॉमन होते, मग त्यांच्यापासून बॅक्टेरिया इव्हॉल्व्ह झाले, मग पुढे जाऊन त्याच्यापासून आर्चिया इव्हॉल्व्ह झाले, त्याच्यापासून युकॅरियोट इव्हॉल्व्ह झाले, असं त्याचा अर्थ आहे की एकाच मूळ पूर्वजापासून अनेक प्रकारचे सजीव निर्माण होत गेले. येस मॅम. जसं की आपण बघतो की पाल, मगर आणि घोरपड, सरडा हे सर्व एकाच अँसेंटर पासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये आपल्याला समानता दिसते. शेपूट, चार पाय, सरपट किंवा त्यांची जमिनीपासून असलेली कमी उंची म्हणजे सरपटणाऱ्या पाण्यामध्ये त्या होणारी त्यांची गणना, याच्यावरून आपण सांगू शकतो की ते एकाच अँसेंटर पासून पुढे इव्हॉल्व्ह झालेत. बरोबर? येस मॅम. हे तसंच आहे. सो आतापर्यंत आपण बघितलं होतं की आपल्याला आपली सजीव सृष्टीचे 5 मेन किंगडम्स आहेत. बरोबर? कोणकोणते आहेत? कोणकोणते आहेत 5 मूळ सृष्ट्या? कोणकोणत्या आहेत 5? आठवा. 5 मूळ पंचसृष्टी वर्गीकरण बघितल्या होतात ना तुम्ही? त्या 5 सृष्टी कोणकोणत्या? मला असं वाटतं मी हा प्रश्न तुम्हाला आधी पण एकदा विचारलेला का? प्रथमेश सत्यजित, पंजा आणि प्लांट. तुझा आवाज ब्रेक होतोय खूप. फंगी, प्लांटी, हा, मोनिरा. बरोबर. अजून 2 राहिल्या. आपण कोणत्या सृष्टीमध्ये येतो? आपण कोणत्या सृष्टीमध्ये येतो? मराठीत तरी सांगा. सत्यजितने 3 सांगितल्या, मोनेरा, प्लांटी आणि फंगी. 3 सांगितलं. प्रथमेश, उरलेल्या 2 तू सांग. ॲनिमेलिया, प्राणीसृष्टी आणि प्रोटिस्टा हे 2 राहिलेले होते. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी अँड ॲनिमेलिया हे 5 आपण किंगडम्स किंवा सृष्टी म्हणतो त्यांना. तुम्ही सृष्टी हा शब्द ऐकलं त्याला सेम इंग्लिश मध्ये किंगडम म्हणतात. सो ज्या वेळेला अर्थ वरती सजीव सृष्टीची सुरुवात झाली, जीवनाची सुरुवात झाली, त्यावेळेला ती एकदम साध्या सोप्या स्वरूपात होती.
सिंपल फॉर्म मध्ये होते. आपण हे बघितलं होतं की एका म्हणजे तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये हे शिकलात की एकपेशीय सजीवापासून सुरुवात झाली पृथ्वीवरती जीवनाची. मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले, चेंजेस होत गेले, त्यांचं इव्हॉल्युशन होत गेलं, त्यांची उत्क्रांती होत गेली आणि हळूहळू बाकीचे सुद्धा सजीव निर्माण होत गेले आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी स्ट्रगल करावा लागत होता, संघर्ष करावा लागत होता. बरोबर त्या काळात जे उत्पन्न झालेले किंवा उत्क्रांत झालेले जे सजीव होते त्यांना जिवंत राहण्यासाठी स्ट्रगल करावा लागत होता. बरोबर. जरी आपण फक्त मानवाबद्दल विचार केला तरी माणसाला सुद्धा ज्या वेळेला तो भटकंती करत होता, त्यांना एक स्टेबिलिटी नव्हती त्यांच्या जीवनाला, त्यांना रोजच्या खाण्यासाठी फिरावं लागायचं, शिकार करावी लागायची, त्यावेळेस त्यांचं पोट भरायचं. बरोबर. ते सतत संघर्ष करत होते. त्याच्यासोबत अजून इतर प्राणी होते, त्यांना सुद्धा जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता आणि ह्या संघर्षातूनच पुढे जाऊन जास्तीत जास्त परफेक्ट, मोर अँड मोर म्हणजे अधिक जास्त उत्क्रांत असे लिव्हिंग बिंग किंवा सजीव आत्ताच्या काळात आपण जे बघतो ते निर्माण झाले. हे या संघर्षातूनच निर्माण झाले. कारण त्यांना जे संघर्ष होत त्या संघर्षातून त्यांना ते शिकत गेले, त्यांची प्रगती होत गेली, त्याच्यातून इव्हॉल्युशन होत गेलं आणि हळूहळू सजीवांचे वेगवेगळ्या प्रजाती तयार झाल्या. 1990 मध्ये कार्ल ओइस यांनी पूर्ण सजीवांचे 3 मेन डोमेन तयार केले. 3 मेन डोमेन मध्ये त्यांनी लाईफला किंवा सजीवांना, सजीवसृष्टीला क्लासिफाय केलं. ते आहे आर्किया, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. आणि हे जे 3 डोमेन आहेत ते किंगडम पेक्षा, म्हणजे आपण जे आता किंगडम बघितले ना, प्लांटी, ॲनिमेलिया, फंगाय, याच्यापेक्षा हे वरचे जे वरचा जो वर्ग आहे तो म्हणजे डोमेन. त्यामध्ये बॅक्टेरिया आणि आर्किया, बॅक्टेरिया आणि आर्किया हे दोन्ही प्रोकॅरियोटिक सेल आहेत. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? आदि केंद्रकी पेशी आहेत. आदि केंद्रकी पेशी माहितीये तुम्हाला? येस मॅम. आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोन पेशींमध्ये काय फरक आहे? तुम्ही 7वी पासून प्रोकॅरियोटिक आणि म्हणजे आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या प्रकारातले हे प्रकारातल्या सेल्स शिकताय. तर सांगा मला आता, दोघांपैकी एकाने एक सांगा आणि दुसऱ्याने मग उरलेलं सांगा. आदि केंद्रकी एकाने सांगा आणि दृश्य केंद्रकी एकाने सांगा. आठवा थोडस मागचं, सगळं एकदाच विसरून नाही जायचंय आपल्याला. आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी यांच्यामध्ये काय फरक आहे? प्रथमेश, सत्यजित. नाही माहिती तर ते सांगा मला आणि तुम्हाला एक्सप्लेन करेन. माहित आहे की नाहीये? प्रथमेश, सत्यजित.
काय काही सांगता नाही येणार. अच्छा, नाही सांगता येणार. प्रथमेश तुला? नो मॅम. विसरलात. पेशी असतात बरोबर. पेशीमध्ये महत्वाचं काय असतं? त्यांचं केंद्र, बरोबर. ही पेशी आहे, त्या पेशीमध्ये Yes, yes, महत्वाचं ma'am. असतं त्याचं केंद्र. केंद्रकामध्ये काय असतं? त्याची अनुवांशिक सामग्री डीएनए किंवा आरएनए, बरोबर. तर येस मॅम. दृश्य केंद्रकी पेशी आणि आदि केंद्रकी पेशी मधला मेन फरक हा असतो की एकाला पेशी पटलबद्ध केंद्रक असतं, दुसऱ्याचं पेशी पटलबद्ध केंद्रक नसतं. म्हणजे आता समजा ही दृश्य केंद्रकी पेशी आहे, तर त्याच्या न्यूक्लियसला केंद्रकाला तुम्हाला आवरण दिसेल, बाहेरून वेगळं आवरण दिसेल आणि त्या आवरणामध्ये त्याची जेनेटिक मटेरियल असेल, त्याचे डीएनए आरएनए त्या पटलामध्ये त्या आवरणामध्ये बंदिस्त असतील. ही झाली दृश्य केंद्रकी पेशी. आणि आदि केंद्रकी पेशीमध्ये त्याचं जे जनुकीय सामान असतं, त्याची अनुवंशिक सामग्री डीएनए आरएनए असतो, त्याच्या भोवती कुठल्याही प्रकारचं असं पटल नसतं, कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं. तशा पेशींना आपण म्हणतो आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. याचं केंद्रक दिसत नाही, याचं केंद्रक वेगळं दिसतं, दृश्य स्वरूपात असतं. आपण त्याला डिस्टिंग्विश करू शकतो की हे केंद्रक आहे आणि हे त्याचे पेशी अंगके आहेत. हा बोल मॅम. आदि केंद्रकी पेशींमध्ये केंद्रक आणि पडदाबद्ध पेशी अंगके नसतात, तर दृश्य केंद्रकी मध्ये पेशींमध्ये दोन्ही घटक उपस्थित असतात. हा, त्याच्या केंद्रकाला कुठलंही आवरण नसतं, त्यामुळे ते केंद्रक आपण वेगळं असं सांगू शकत नाही. प्लस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पेशी अंगके देखील नसतात. आणि दृश्य केंद्रकी पेशीमध्ये पटलबद्ध आवरण असतं आणि त्याच्यासोबतच पेशी अंगके म्हणजे मायटोकॉन्ड्रिया किंवा हे अजून काय असतं, रायबोझोम्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. येस मॅम. आठवतात हे शब्द? हे सर्व घटक याच्यामध्ये उपस्थित असतात. ते झाले युकॅरियोटिक्स. ओके, समजला प्रो आणि यू मधला फरक? त्याच्या डेफिनेशन तुमच्या वहीमध्ये लिहिलेल्या असल्या पाहिजेत. ऍज अ होमवर्क म्हणून करा. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स बिटवीन ऍज अ होमवर्क म्हणून लिहाल तुम्ही. ओके, मग आता त्यांनी 3 भाग केले की बॅक्टेरिया आणि आर्किया. त्याच्यामधले जे सजीव आहेत ते सर्व प्रोकॅरियोटिक सेल्स मधले आहेत आणि युकॅरियम या गटातले सर्व युकॅरियोटिक सेल्स मध्ये म्हणजे युकॅरियोटिक सेल आहेत, दृश्य केंद्रकी पेशी आहेत. आणि हे सर्व जे तिन्ही डोमेन आहेत, हे तिन्ही जे घटक आहेत आपण बघितलेले बॅक्टेरिया, आर्किया आणि प्रोकॅरियोटिक, यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं युनिक रायबोझोमल आरएनए आहे, आरआरएनए म्हणतात त्याला. सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं रायबोझोमल आरएनए आहे, आरआरएनए. आर्किया गटातले जे सर्व सजीव आहेत ते कुठल्याही एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सर्व्हायव्हल साठी ओळखले जातात. ते कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये वाढू शकतात, म्हणजे हाय टेम्परेचर असू दे किंवा अति खारटपणा असू दे, ऍसिडिक कंडिशन, आम्ल
प्रकारची म्हणजे ऍसिड जास्त असलेली कंडिशन असू दे, कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये ते वाढू शकतात. म्हणजे ते अगदी ज्वालामुखीमध्ये पण वाढतात आणि अतिशय खाऱ्या समुद्रामध्ये सुद्धा वाढतात. ते आहेत बॅक्टेरिया. त्यानंतर आर्किया हे थोडे प्रोकॅरियोट्स पासून डिफरंट आहेत, कारण की त्यांचं सेल वॉलचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं असतं. बॅक्टेरियामध्ये लिपिड्सनी बनलेली असतात त्यांचं सेल वॉल, पण आर्किया मधल्या सेल वॉल्सचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंफार वेगळं असतं. समजलं हे 3 डोमेन्स ऑफ लाईफ? येस मॅम. तुम्ही आता हो म्हणता आणि नंतर मी पुन्हा प्रश्न विचारल्यावरती गायब होता. नेक्स्ट आहे केमो टॅक्सोनॉमी. कशावरती बेस असणार आहे ही? नावामधून कळते आपल्याला. कशावर बेस आहे ही केमो टॅक्सोनॉमी? आता समजतंय? हा शब्द वेगळा, हा शब्द वेगळा करा आणि सांगा. टॅक्सोनॉमीचा अर्थ आपण मगाशीच बघितला. आता केमो टॅक्सोनॉमी म्हणजे काय? प्रथमेश, सत्यजित. मॅम. हा मॅम. हा बोल. वर्गीकृत केलेल्या जीवांमध्ये आढळणाऱ्या काही संयुगांच्या रचनेतील समानता आणि फरकांवर आधारित ही जैविक वर्गीकरण पद्धत आहे मॅम. म्हणजे काय? आता कशावरती हे क्लासिफिकेशन होणार आहे? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे. म्हणजेच त्या त्या अॅनिमल्स मध्ये, त्या ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या जे सर्टन केमिकल कंपाऊंड्स आहेत त्यांच्यावर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्शिएशन वरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. इट इज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज, समानता आणि फरक. कसले समानता आणि फरक? कंपाऊंड्स फाउंड अमंग ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझम मध्ये सापडणारे जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्या स्ट्रक्चरच्या सिमिलॅरिटीज अँड डिफरन्शिएशन वरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं त्यांना, की त्यांच्या केमिकल कन्स्टिट्युएंट्स, त्यांच्या रासायनिक बंधांवरती, रासायनिक सामग्रीवरती म्हणूया आपण, यांचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे. जसं की आर्किया मधला जो सेल वॉल असतो तो विदाउट पेप्टिडोग्लायकेन असतो आणि प्रोकॅरिया मधला विथ पेप्टिडोग्लायकेन, आणि युकॅरियोट किंवा मध्ये जे फंगाय वगैरे आहेत त्यांचं कायटिन पासून बनलेलं असतो सेल वॉल, बरोबर. आणि प्लांट मध्ये सेल्युलोज असतो. ॲनिमल सेल कशाने बनलेली असते? ॲनिमल सेलचं सेल मेम्ब्रेन असतं. प्लांटला सेल वॉल असते, सेल्युलोज सेल वॉल असते. म्हणजे प्रत्येकाचं जे केमिकल कन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांच्यामध्ये ते वेगवेगळे आहेत, पण त्याच्यावर त्यांचं डिफरन्शिएशन केमो टॅक्सोनॉमी मध्ये केलं जातं. समजलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. सिंपल वाला आहे, केमिकल वरती नावावरून समजते आपल्याला. नेक्स्ट आहे न्यूमरिकल टॅक्सोनॉमी. आता हे अल्गोरिदम बेस्ड आहे.
अल्गोरिदम्सचा वापर करून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातंय. This system is based on classification of characters and develop an algorithm for classification. त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरचं क्वांटिफिकेशन केलं जातं. म्हणजे काय, त्या कॅरेक्टरला क्वांटिफाय केलं जातं. त्यांचा नंबरिंग सिस्टीम, त्यांच्यावरती नंबरिंग सिस्टीमने त्यांना डिवाइड केलं जातंय. त्यांच्यासाठी त्यांनी एक अल्गोरिदम डेव्हलप केलाय जेणेकरून तो क्लासिफिकेशन करू शकेल. आणि याचं बेसिक एम काय, त्याचा मूळ उद्देश काय आहे, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या ग्रुपचा क्लस्टर अनालिसिस करत असतो, जे आपल्याला त्याचं काही सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन नाही करायचं, त्याचं आपल्याला फक्त त्याच्या सेपरेट सेपरेट प्रॉपर्टीज आपल्याला नकोत, आपल्याला फक्त त्यांचं सिमिलर असणाऱ्या किती, म्हणजे त्यांच्यामध्ये 4 सिमिलॅरिटीज आहेत, 5 सिमिलॅरिटीज आहेत, असं आपल्याला जेव्हा शोधायचं असेल त्यावेळेला हे न्यूमरिकल टॅक्सॉनॉमीचा वापर केला जातो. आणि ती बनवली होती आर सोकल अँड पी स्मिथ यांनी 1963 मध्ये बनवली होती ही सिस्टीम. समजली? न्यूमरिक सिस्टीम वर डिपेंड आहे, क्वांटिफिकेशन केले जातं त्यांच्या कॅरेक्टर्सचं, म्हणजे त्यांचे किती कॅरेक्टर आहेत ते मोजले जातात आणि त्याच्यावरती त्यांनी ही अल्गोरिदम डेव्हलप केली आहे जेणेकरून ते क्लासिफिकेशन होऊ शकेल. नेक्स्ट आहे क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम काय आहे? इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न as shown in previous page. A diagram of 3 domain of life is a cladogram. Cladogram is हे एक डायग्रामॅटिक किंवा स्कीमॅटिक डायग्राम काढण्याचं एक तंत्र आहे. आता तुम्ही वरती जसं बघितलं हे वालं ही फायलोजेनेटिक रिलेशनशिप काढताना आपण असं नॉर्मल लिहून की नॉर्मल पण लिहू शकलो असतो की बॅक्टेरिया, आर्किया अँड युकॅरिया हॅज कॉमन अँसेस्टर, पण ते वाक्यातून आपल्याला जे पटकन कळत नाही ते आपल्याला या डायग्राम मधून कळतोय. बरोबर? त्याच प्रकाराला म्हणतात क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम मध्ये आपण त्याची ब्रांच करत जातो. आपण आपल्या घरातल्यांचं पण असं करतो ना की आपले आजोबा, मग त्यानंतर आपले आई वडील, मग त्यानंतर आपण, हे त्याचे जे ब्रांचिंग पॅटर्न आहे किंवा त्याची जी आपण डायग्राम काढतो, फॅमिली ट्री काढतो, तशा प्रकाराला म्हणतात क्लॅडोग्राम. आणि ही हायपोथेटिकल रिलेशनशिप म्हणजेच याच्यामध्ये गृहीतक असतात, आपण गृहीत धरून ते चाललेलो असतो. आणि हायपोथेटिकल रिलेशनशिप दाखवण्यासाठी की याचा अँसेंटर हा असू शकेल असं याच्यासाठी आपण या क्लॅडोग्रामचा वापर करतो जेणेकरून आपण ऑर्गॅनिझम आणि त्यांच्यामधले कॉमन अँसेंटर्स, त्यांच्यामधले जे पूर्वज आहेत, कॉमन पूर्वज आहेत, त्यांच्यामधलं रिलेशनशिप आपण दाखवू शकू. आपण आता थांबूया इथे. 2.6 पर्यंत आपण कव्हर केलं. किती प्रकारचे 6 प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टम बघितलं. सिस्टिमॅटिक्स, क्लासिफिकेशन, त्यानंतर डोमेन ऑफ लाईफ, केमोटॅक्सोनॉमी, न्यूमरिकल टॅक्सोनॉमी आणि क्लॅडोग्राम्स, हे 6 बघितले. यांच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स आहेत? नो मॅम. तुम्हाला होमवर्क काय कराल, तुम्ही युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मधला डिफरन्स लिहाल आणि ज्या 5 किंगडम सिस्टीम आहे ती एकदा वाचाल. समजलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आणि मी नेक्स्ट क्लासमध्ये याच्यावरती क्लास सुरू करायच्या आधी, नेक्स्ट क्लास सुरू करायच्या आधी प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं तुमच्याकडून येणं मला अपेक्षित आहे. सो तुम्ही हे रीड करणार आहात क्लास झाल्यानंतर.
येस मॅम. ठीक आहे. येस मॅम. काय सांग